अक्षता सोहळ्याचा बस्ता बांधला. होमासाठी 21 वनौषधांची खरेदी. 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यास इतर विधींसाठी व सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या निवडक सदस्यांनी बस्ता बांधला. चाटी गल्लीतील आर्यस मोगले यांच्या दुकानात रेशीम साडीसह इतर वस्त्रांची खरेदी करण्यात आली. होम विधीसाठी 21 वनौषधांचीही खरेदी करण्यात आली आहे. पंच कमिटीचे सदस्य मिलिंद थोबडे, नीलकंठप्पा कोणापुरे, विश्वनाथ लब्बा, सोमशेखर देशमुख, सिद्धेश्वर बमनी, सुधीर देशमुख, प्रभुराज मैदर्गीकर हे सायंकाळी मोगले यांच्या दुकानात दाखल झाले. मोगले परिवारातील सदस्यांनी या मंडळींचं स्वागत केलं. बस्त्यावेळी रेशीम साडी, 4 रेशमी वस्त्र, लिंगवस्त्र आदी खरेदी करण्यात आली. एका पांढऱ्या कपड्यात बस्ता बांधण्यात आला. त्याचे विधिवत पूजा करून तो बस्ता ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सिद्धाराम पाटछापुरे, वेदमूर्ती चिदानंद शास्त्री हिरेमठ, शरणप्पा नंदगावकर, चंदन पाटछापुरे, केदार एलदारी, दीपक एलदारी, आदिल नाईक आदींची उपस्थिती होती. रामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या 11 तारखेपासून सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष यात्रेला यंदा 13 जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो. 14 जानेवारी रोजी अक्षता समारंभ, 15 जानेवारीला होमविधी आणि 16 जानेवारीला शोभेच्या दारुकामाने यात्रेची सांगता आणि 17 तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या 800-900 वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे. त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून केलेले आहे. आपण आता पाहिलेलंच आहे की या खरेदीमध्ये यात्रेमध्ये जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्याचं जे संमती वाचन करतात ते शेटे, ते संमती ज्याच्यामध्ये ठेवतात ते वस्त्र त्याची खरेदी, त्याचप्रमाणे त्यांना नेसायला द्यायचं जे उपरणं आहे त्या उपरणाची खरेदी, दुसऱ्या दिवशी होमविधी करता लागणारे साडी असेल, चोळीखण असेल त्याची खरेदी इत्यादी साहित्य आज रोजी या मोगले बंधूंच्या दुकानातून शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त पंच कमिटीने या ठिकाणी उपस्थित राहून सालाबादप्रमाणे आज रोजी केलेली आहे. शिवकुमार मोगले, आर.एस. मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी, चोळी, उपरणं याची खरेदी आज सर्व पंच कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व सोहळ्याचा चालू होताना आम्हाला त्यांनी मान दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. सर, काय काय खरेदी केलं जातं? त्यांनी रेशमी महावस्त्र, चोळी आणि उपरणं आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत. साधारण ही खरेदी आपल्याकडे परंपरेनुसार 85 वर्षापासून चालू आहे. कितवी पिढी याच्यामध्ये? ही 4थी. सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचं भाग्य लाभलं. काय म्हणजे भावना काय आहेत नेमक्या? अतिशय आनंद वाटतो आणि अशीच परंपरा चालू द्यावा अशी सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना आहे.